नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवान. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची भरपाई जमा व्हायला सुरुवात झाली आहे. परंतु बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विम्याचे पैसे आले नाही, किंबहुना या शेतकऱ्यांना विम्याची भरपाई दाखवली जात नाही किंवा दिसत नाही. आतापर्यंत खरीपातल्या कापूस वगळता सर्वच पिकांची भरपाई काढण्याचं काम सुरू झालेलं आहे. बहुतांश रक्कम निश्चित झाली आणि ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते. मग आतापर्यंत नेमके कोणत्या कोणत्या पिकांची भरपाई काढण्याचं काम सुरू झालेलं आहे, आतापर्यंत किती भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली, त्यापैकी किती भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली आणि ज्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही किंवा ज्यांना भरपाईची रक्कम दिसत नाही त्या शेतकऱ्यांचं नेमकं काय झालं, या सगळ्यांचा आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यंदा म्हणजे खरीप 2025 मधली पीक विम्याची भरपाई मिळायला खूपच उशीर झाला. खरं तर ही भरपाई जानेवारीच्या आधीच मिळणं अपेक्षित होतं, परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे उशीर झालेलाच आहे. आता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागच्या 1-2 आठवड्यांपासून भरपाईची रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली. आता आपण जर जिल्ह्याचा किंवा तालुक्याचा विचार केला तर काही गावातल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येत आहेत, परंतु काही गावातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही अशी सध्या परिस्थिती आपल्याला दिसून येते. परंतु ही भरपाई सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही. गावातल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होते किंवा सोयाबीनसाठी जर एका गावामध्ये शेतकऱ्यांना भरपाई मिळाली असेल किंवा निश्चित झालेली दिसत असेल तर शेजारच्या गावामध्ये दिसत नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे यंदा जी भरपाई निश्चित केली जाते किंवा शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ती पीक कापणी प्रयोगावर आधारित मिळणार आहे, म्हणजेच मंडळ पातळीवर मिळणार आहे. आता तुमच्या मंडळातली उत्पादकता नेमकी किती कमी झाली, ती उंबरठा उत्पादनापेक्षा किती कमी आहे, त्यानुसार तुम्हाला भरपाई सरसकट निश्चित केली जाते. आता भरपाईमधली जी तफावत आहे ती मुख्यतः तुमचं नुकसानग्रस्त क्षेत्र किती दाखवलं त्यानुसार ती तफावत आपल्याला दिसणार आहे. म्हणजेच जर समजा एखाद्याचं क्षेत्र जास्त आहे आणि एखाद्याचं कमी आहे, त्या क्षेत्रानुसारच भरपाईमधली तफावत आपल्याला दिसणार आहे. असं नाही होणार की तुमचं नुकसान खूपच जास्त आहे, याचं खूपच कमी आहे, त्यामुळे भरपाई आपल्याला तफावत त्या भरपाईचा दिसून येते. उत्पादनामध्ये जी काही तफावत असेल तो यंदा मुद्दा नाही आहे. मंडळ पातळीवर जे काही उत्पादनामध्ये घट आलेली आहे ती मंडळ पातळीवर निश्चित केली जाते आणि तुमच्या क्षेत्रानुसार तुम्हाला भरपाई निश्चित केली जाते. आता खरीपातील पीक कापणी प्रयोगातून जी काही भरपाई दिली जाणार आहे त्यापैकी आतापर्यंत 1300 कोटी रुपये शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली आहे. यंदा खरीपामध्ये झालेल्या जवळपास 12,000 पीक कापणी प्रयोगापैकी 7,000 ते 8,000 पीक कापणी प्रयोगातून भरपाई काढण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. त्यातून 1300 कोटी रुपये भरपाई आतापर्यंत शेतकऱ्यांना निश्चित झाली आहे आणि त्यापैकी 831 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 28 एप्रिलपर्यंत जमा झाले आणि उरलेले पैसे पुढच्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. आता हे 1300 कोटी रुपये शेतकऱ्यांना जे काही मंजूर झाले त्यामध्ये सर्वाधिक भरपाई ही सोयाबीनसाठीची आहे. म्हणजे सोयाबीन पिकामधून जे काही विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळते ती जवळपास 1146 कोटी आहे. म्हणजे 1150 कोटी रुपये एकट्या सोयाबीन पीक विम्याचे मिळणार आहेत आणि उरलेले केवळ 150 कोटी रुपये इतर खरीप पिकांच्या भरपाईचे आहेत. आता यामध्ये जसं सुरुवातीला सांगितलं की कापूस पीक विमाचे जे काही भरपाई ते काढण्याचं काम अजून सुरू आहे, त्याची रक्कम अजून पुढे आलेली नाही आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये कापूस पिकाची जे काही भरपाई ते देखील काढण्याचं काम पूर्ण होईल असं देखील कृषी विभागाचं म्हणणं आहे. मग आता आपण थोडक्यात आढावा घेऊयात की कापूस वगळता जे काही पिकांची भरपाई मंजूर झाली आहे ती नेमकी किती आहे. सोयाबीनची जी काही पीक विमा भरपाई ते 1146 कोटी रुपये, त्यानंतर भातापासून मिळणारी भरपाई 72 कोटी रुपये. म्हणजे आतापर्यंत जे काही 1300 कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी 72 कोटी रुपये हे भात पीक विम्याचे आहे. कांदा पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना 26 कोटी रुपये आतापर्यंत मंजूर झाले, तर तूर पीक विम्यापोटी 19 कोटी रुपयांची भरपाई आतापर्यंत शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे. मका पीक विम्यापोटी 12 कोटी रुपये शेतकऱ्यांना मंजूर झाले. मूग नुकसानीपोटी म्हणजे जे काही पीक विम्याची रक्कम मिळणार आहे ती 8,78,00,000 रुपये आहे. तर उडीद पीक विम्याचे 8,33,00,000 रुपये शेतकऱ्यांना मंजूर झाले. ज्वारी पीक विम्यापोटी 1,78,00,000 रुपये, बाजरी पीक विम्यापोटी 1,11,00,000 रुपये आणि भुईमूग पीक विम्यापोटी 2,17,00,000 रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झाली आहे. आता आणखी काही पीक कापणी प्रयोगातून जे काही भरपाई काढण्याचं काम शिल्लक आहे ते पुढच्या काही दिवसांमध्ये पूर्ण होईल असं देखील कृषी विभागानं सांगितलेलं आहे. आता त्यानंतर आपलं कापूस वगळता इतर पिकांमधून जी काही एकूण भरपाई येईल त्याची माहिती आम्ही तुम्हाला त्यावेळेस देऊच. कृषी विभागानं हे सगळे आकडेवारी आता केंद्रीय पोर्टलवरून जे काम केलं जातं त्या संस्थेकडे पुढे पाठवलेली आहे आणि लवकरच कापूस पीक विम्यातून जी काही भरपाई निश्चित होईल त्याची देखील माहिती पुढे येईल. त्यावेळेस आपण कापूस पीक विम्याचे आपल्या शेतकऱ्यांना नेमकं किती पैसे मिळणार ते देखील त्यावेळी सांगूच. आता यंदा शेतकऱ्यांना अपेक्षा खूप होती, कारण यंदा अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सोयाबीनचं उत्पादन कमी आहे हे
जे काही उद्योग आहेत त्यांच्या अंदाजामधून पुढे आलेलंच आहे, परंतु सध्या बाजारामधली जी आवक कमी झालेली आहे त्यावरून देखील स्पष्ट दिसतं आहे. कापसाचंही तसंच आहे, कापसाचं उत्पादन देखील यंदा कमी झालेलं आहे. लागवड खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली होती असं चित्र नव्हतं. सोयाबीनची लागवड तर यंदा वाढलेलीच होती. असं असून देखील यंदा पीक विम्याची भरपाई ही मोठ्या प्रमाणात कमी मिळते. मक्यापासून मिळणारी भरपाई देखील कमी आहे, तुरीपासून मिळणारी भरपाई देखील यंदा कमी आहे. म्हणजे जर आपण सोयाबीनचं जर बघितलं मागच्या वर्षी तुलना केली तर ही भरपाई खूपच कमी आहे. सरसकट खरीपातून येणारी भरपाई यंदा खूपच कमी आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पीक विमा भरपाई देण्याचे जे काही निकष आहेत ते निकष यंदा बदललेले आहेत. आणि हे निकष जर समजा पुढच्या वर्षी असेच कायम राहिले, एकतर एल निनोमुळे पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे, उत्पादन घटण्याचा अंदाज आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये जर समजा पीक विमा योजना ही अशीच कायम राहिली तर शेतकऱ्यांना 2023मध्ये जो काही पाऊस कमी झाला होता, या परिस्थितीमध्ये पीक विम्यातून जी काही भरपाई मिळाली होती त्याचा मोठा आधार मिळाला होता, तो 2026च्या खरीपामध्ये राहणार नाही. त्यामुळं पीक विमा योजनेमध्ये पुन्हा बदल करून मागच्या वर्षी जी पीक विमा योजना राबवली होती ती नव्यानं राबवण्याची गरज आहे असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आता एकंदरीत यंदा खरीप पीक विम्याची जी काही रक्कम निश्चित झाली आहे, मंजूर झाली आहे, किंवा तुमच्या खात्यात जर खरीप पीक विम्याचे पैसे जमा झाले असतील तर यावर आपण समाधानी आहात का? आणि पीक विमा योजनेमध्ये नेमकं काय बदल करणं आवश्यक आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसा रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो. त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.